आपण आपल्या पुढच्या सत्राकडे लगेच जातो. पुढचं सत्र फार छान आहे, सुरीलं सत्र आहे. आणि या सुरीला सत्रासाठी आपल्याकडे प्रसिद्ध पार्श्वगायिका उर्मिला धनगर या येत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण उर्मिलाताईंचं स्वागत करूया. या वेदच्या व्यासपीठावरती उर्मिलाताईंचं आपण स्वागत करू. आणि त्यांच्यासाठी आपल्याकडे खास गाणं आहे. आपण कुठलं गाणं घेतलंय त्यांचं? सॉन्ग ऑफ लाईफ. सॉन्ग ऑफ लाईफ. हां, तर सॉन्ग ऑफ लाईफ हे गाणं तुमच्याकडे असलेल्या पुस्तिकेमध्ये सुद्धा आहे. मी रोज स्वतःशी गावे, श्वासात मिसळून द्यावे, हे सूर नव्या हिमतीचे आर माय फ्रेंड्स, इट्स इन मी द सॉन्ग ऑफ लाईफ. वेदचा कॉयर सादर करतोय हे गीत खास उर्मिलाताई तुमच्यासाठी. आपण गाण्यांनी स्वागत करत असतो, फुलांनी नाही, म्हणजे स्वरपुष्पांनी स्वागत करत असतो. हे गाणं व्हेरी गुड. छान. उर्मिलाताई, तुमच्यासाठी गाणं म्हणताना आमच्या कॉयरच्या मंडळींना जरा वेगळाच उत्साह आला होता की गायिकेला आपण गाणं आज ऐकवणार. खूप आवडलं. व्हेरी गुड. सुरुवात करूया आपण आपल्या गप्पांना. त्याच्या आधी तुमचा परिचय आपल्याला सुचेता करून देते कल्याण वेदतर्फे. नमस्कार. खरं तर झी मराठीच्या सारेगमपची महाविजेती म्हणून उर्मिला धनगर यापूर्वीच आपल्या सर्वांच्या घराघरात पोहोचलेल्या आहेत. परंतु आज आपल्याकडे वेदच्या व्यासपीठावरती त्यांचा जो सुरेल प्रवास त्यांनी आत्तापर्यंत केलेला आहे तो त्या उलगडून दाखवणार आहेत. उर्मिलाताईंनी मराठी साहित्यामध्ये MA केलेलं आहे आणि अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या त्या संगीत विशारद आहेत.
सह्याद्री वाहिनीवरील अंताक्षरी आणि सह्याद्री काफे या कार्यक्रमामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. 2010च्या सारेगमपच्या 7व्या पर्वातील त्या विजेत्या आहेत. त्याचबरोबर 2012ला सारेगमपची जी महाअंतिम फेरी झाली होती, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची महागायिका हा सन्मान त्यांना मिळालेला आहे. एक 53हून अधिक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे आणि फेरारी की सवारी या हिंदी चित्रपटासाठीही त्यांनी गाणी गायलेली आहेत. अनेक जिंगल्स, मराठी मालिकांची शीर्षक गीतं त्यांच्या नावे आहेत. ज्येष्ठ कवी नाधो महानोरांच्या कवितांवर आधारित आणि आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेला गंध मातीचा हा अल्बम त्यांनी प्रसिद्ध त्यांचा झालेला आहे. आणि त्यातील भरलं आभाळ हे जे गाणं होतं, त्या गाण्यासाठी त्यांना सागरिका म्युझिकचा पुरस्कार मिळालेला आहे. 2010ला सुरू झालेल्या या सुरेल प्रवासामध्ये त्यांना 2010-11 सालचा उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळालेला आहे. मिफ्ता पुरस्कार, मटा सन्मान, गदिमा पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत मिळालेले आहेत. आणि नुकताच प्रदर्शित झालेला तू ही रे हा जो मराठी चित्रपट आहे, या चित्रपटासाठीही त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. अशा या सुरेल प्रवास आज आपण या ठिकाणी ऐकूया. धन्यवाद. उर्मिलाताई, खूप खूप स्वागत वेदच्या व्यासपीठावर. टर्निंग पॉईंट आपलं सूत्र आहे आजचं. तर मला वाटतं प्रत्येक गायक गायिकेसाठी पहिला टर्निंग पॉईंट कुठला, तर आपल्याला गाता येतंय हे आपल्याला समजण्याचा. तुम्हाला तुमच्या जीवनात हा टर्निंग पॉईंट कधी आणि कसा आला? माझा आवाज मला वाटतं तू माईक घ्या. नाही आहे ना? सगळ्यांना नमस्कार. मला असं वाटतं की म्हणजे शिक्षणानेच आपल्याला आपल्या आवाजाची ओळख पहिल्यांदा होते. माझ्या बाबतीत मला अजिबातच माहीत नव्हतं की मी चांगलं गाते आहे. लहानपणी 15 ऑगस्ट 26 जानेवारी एवढाच काय तो माझा संबंध होता गाण्याशी. मला एवढंच आठवतं की त्यावेळी मला पुढे उभं केलं जायचं आणि माझ्यासमोर माईक असायचा, हे मला आठवतं. म्हणजे माझा आवाज खणखणीत एवढं मला कळत होतं. शिक्षक मंडळी मला खूप छान मिळाली सुरुवातीपासूनच. मी खरोखर म्हणजे गुरु जे आपण म्हणतो, मला प्रत्येक वेळी त्याचा अनुभव आला. प्रत्येक पायरीवर मला एक चांगला गुरु मिळाला. म्हणूनच आज मला असं वाटतं की मी इतक्या चांगल्या स्वरूपात लोकांसमोर आहे. तर तेव्हा मला असं वाटतं की शाळेमध्ये एक थोडीशी जाणीव होती. कॉलेजमध्ये गेल्यानंतर आणखीन वेगळ्या स्वरूपाचं वातावरण. तिथेही प्राध्यापक मंडळी खूप छान मिळाली. शीतल पावसकर म्हणून माझ्या एक प्राध्यापिका होत्या. त्यांनी मला खूप एन्करेज केलं की तू. आणि मी पहिल्यांदा असं माझ्या स्वतःच्या आवाजाविषयी खूप वेगळं वाक्य ऐकलं, जे याआधी मी कधी ऐकलं नव्हतं, की हिच्या आवाजाची जात वेगळी आहे. आणि मला खूप असं छान वाटलं होतं की काय असेल हे, मला तू शिक, गाणं शिकायला पाहिजेस. मला असं वाटायचं की मी गाते तर आहे, मग शिकायचं काय, म्हणजे काय शिकवतात, इतकं अज्ञान होतं. 12वी पर्यंत काहीच संबंध नव्हता. आम्ही बदलापूरला शिफ्ट झालो आम्ही. त्यानंतर 13वी गेली, SY सुद्धा झालं. म्हणजे शोध होता सुरू कुठेतरी की गाण्याचा क्लास लावायचा आहे. अखेर माझ्या वडिलांनी संगीत विद्यालय कुळगाव बदलापूरमधल्या संस्थेचा शोध लावला आणि तिथे मला माझे गाण्याचे गुरु लाभले, पंडित अच्युत जोशी, जिथे त्यांच्या समोर बसून मला अनुभूती आली की मी चांगलं गाऊ शकते. हा, म्हणजे पण एवढा प्रवास झाला होता सेकंड इयर कॉलेजचं इथपर्यंत, तेव्हा गाणं शिकायला सुरुवात झाली. हो. हा, मग गाणं शिकता म्हणजे तो जो सगळा काळ होता ना, त्याच्यामध्ये तुमचं बालपण, वातावरण, कुटुंब हे सगळं कसं काय होतं? मी सांगितलं तसं की माझे वडील पोस्टात आहेत, त्यामुळे बदली सतत व्हायच्या. माझा जन्म अंबरनाथचा. तिथे आम्ही काय म्हणजे लहान बाळ होते मी तेव्हा. त्याच्यानंतर आम्ही नाशिकला शिफ्ट झालो. तिथे माझं पहिलीपर्यंतचं शिक्षण झालं. दुसरीत असताना मग आम्ही उल्हासनगर सारख्या शहरात शिफ्ट झालो. आणि मग 2री ते 11वी पर्यंतचं संपूर्ण म्हणजे जो बालपण आपण म्हणता येईल, माझं संपूर्ण बालपण चाळीत गेलं. उल्हासनगर 4, योगेशनगरमध्ये मी राहिले. बरं. तिथे माझं संपूर्ण बालपण गेलं.
आता मग हे सगळं करताना एका बाजूला हे संगीताचा भाग, दुसऱ्या बाजूने तुम्ही मराठीमध्ये एम ए केलं. हे दोन अभ्यास ह्याचा कसा काय मेळ घालत होतात? मेळ असा घालावा लागला नाही, कारण गाणं ही तर आवडीची गोष्ट आहे. मला शिकायची खूप इच्छा होती. बरं. म्हणजे खूप वाटायचं, कारण मी लहानपणापासून सांगत होते ना की गाणं शिक, तू तू शिकायला पाहिजेस, खूप चांगलं होईल. हां. तर ते तर मी म्हणजे होतीच माझी इच्छा सुरुवातीपासूनच. ती ज्या क्षणी पूर्ण झाली, गुरूंसमोर बसून मी ज्यावेळी गायला सुरुवात केली, मला स्वतःलाच खूप छान वाटायचं. आणि ते सुरू असतानाच गुरु इतके चांगले लाभले होते की त्यांनी वेळोवेळी शैक्षणिक शिक्षण पूर्ण कर, उलट त्यांनी मी उलट TY पर्यंतच शिक्षण घेणार होते, पण त्याच्या पुढे त्यांनी मला सांगितलं की तू MA पण कर. मराठी लिटरेचरमध्ये मी MA केलं. मराठी देखील माझा अत्यंत आवडीचा विषय लहानपणापासून, त्याच्यामुळे मला BEd वगैरे काही करायचं नव्हतं, पण मला शिकायचं होतं पुढे, त्याच्यामुळे MA पण. उलट मी MA करत असताना मुंबई आकाशवाणीमध्ये रेडिओ जॉकी म्हणून सुद्धा काम केलं वर्षभर. बरं. तर ह्या सगळ्या गाण्याशी संबंधितच मला असं वाटतं गोष्टी होत्या, तर मला सहज सोपं गेलं ते. बरं बरं. मला सांगा की तुम्ही शास्त्रीय संगीतही शिकलात ना पंडित अच्युत हो, जोशींच्याकडे. मी संगीत नंतर मग अजून कुठले म्हणजे कोणकोणत्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही शिकलात आजवर? फक्त माझे एकमेव गुरु जे एकमेव पंडित अच्युत गुरु जोशी, त्यांच्या त्यांच्याकडे मी संगीत विशारद पूर्ण केलं. पूर्ण. त्यानंतर लाईट म्युझिक डिप्लोमा मी मुंबई युनिव्हर्सिटीतनं केला पंडित अच्युत ठाकूर यांच्याकडे. बरं बरं. असे तुम्ही दोन्ही भाग त्याच्यातले पूर्ण केलेत. आता मला टर्निंग पॉईंटकडे येऊ. तो झी सारेगमप हा टर्निंग पॉईंट आहे? अर्थात. अर्थात ना, पण त्याच्याबद्दल सांगा ना. नाही, सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी पाहिलंय, सगळे साक्षीदार आहेत त्या माझ्या जो अत्युच्च आनंद म्हणतो आपण, त्या सगळ्याचा माझ्याबरोबर सगळी लोक साक्षीदार आहेत की तो अनुभव फार छान अनुभव. मी म्हणेन की मी घडले त्या प्रवासामध्ये, माझा आत्मविश्वास वाढला आणि खरोखर मी काहीतरी चांगलं गाऊ शकते हा आणखीन एक कॉन्फिडन्स येत गेला. खूप मॅच्युअर्ड झाले गाण्याशी संबंधित. त्यातला कुठला परफॉर्मन्स लक्षात राहिलाय? मला सगळेच परफॉर्मन्स लक्षात आहेत आणि ज्या वेळी खूप छान छान परीक्षक यायचे त्यांच्या कमेंट्स पण माझ्या अजूनही लक्षात आहेत. पण त्यातल्या त्यात मला रवींद्र साठे जेव्हा आले होते त्यावेळी मी एक गाणं म्हटलं होतं आणि खूप वाहवा झाली होती. सलील सर होते, अवधूत सर होते. अवधूत सर तर म्हणाले की तू आलीस ना, तू सा लावलास की असं होतं, तर तू समजायला लाग की तू मायकल जॅक्सन आहेस, तू शाहरुख खान आहेस वगैरे, असं तू समजायला लागत जा वगैरे. असं हे सगळं त्यांचं कौतुक करून झालं. आणि नंतर रवींद्र साठे एकदम पटकन असं म्हणाले की नाही ते ठीक आहे म्हणे, शाहरुख खान वगैरे हे सगळं आपल्या घरी, तू इथे येऊन जे गातेस, ज्या पद्धतीने तू गाण्याला सामोरे जातेस तशीच जा आणि हेच महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी. आणि कारण मला कळालं की मी जे गातीये, मी जशी सामोरे जाते ते योग्य आहे आणि मी असंच आता या पुढचा प्रवास केला पाहिजे. सो ती लक्षात. अंतिम फेरीमध्ये कुठली गाडी होती? काय? अंतिम फेरीमध्ये फायनलमध्ये गाडी कुठली होती? खूप गाणी होती. सगळ्यांना माहिती आहे लल्लाटी भंडार, जे अतिशय फेमस झालं त्या फायनल नंतर, सगळ्यांना माहीत झालं. त्यानंतर नमक इश्क का, अशी बरीचशी गाणी. कळीदार खूप फेमस झालं होतं शेड्यूलमध्ये आमच्या, त्याच्यामुळे तेही मी घेतलं होतं, म्हणजे मला दिलं गेलं होतं. अशी खूप गाणी झाली होती, पण त्यातल्या त्यात लल्लाटी भंडार खूप एन्जॉय केलं लोकांनी. हो. त्यावेळी कसं होतं ते गाणं सुरामध्ये? नदीच्या पल्याड आईचा डोंगर, डोंगरा माथ्याला देवीचं मंदिर, गालू जागर जागर डोंगर माथ्याला गेला लाटी भंडार. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. मला एक गोष्ट सांगा, ह्या गाण्याच्या अभ्यासामध्ये
मराठी भाषा शिकल्याचाही काही फायदा होतो का हो? खूप फायदा होतो. खूप म्हणजे मी तर खूप अनुभव घेतले. कारण आता ज्या पद्धतीने मी गाणी गातीये, स्वतंत्र गाणी गातीये, त्यावेळी माझा मलाच विचार करावा लागतो आणि माझा मलाच अभ्यास करावा लागतो. तर त्याचा निश्चितच फायदा होतो. वाणी बरीचशी मला असं वाटतं की खरंच छान आपल्याला स्वतःला अनुभव येतो त्याचा. आणि मराठी लिटरेचर इतकं छान आहे ना, म्हणजे विषय म्हणून मला प्राध्यापक मंडळी पण इतकी छान लाभली होती की ज्यांच्यामुळे मला ते विषय खूप आवडायचे. आम्हाला 3 टप्प्यांवरचा अभ्यास होता. एक तर दलित साहित्य, ग्रामीण साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य. मला खूप मजा यायची आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं म्हणजे आता कसं होतं की फिल्मसाठी जेव्हा आपण गातो तर त्या सिच्युएशनचा, ती कथा काय आहे, या सगळ्याचा देखील मग गाण्यासाठी उपयोग होतो की मग आपण कसं म्हटलं पाहिजे ते गाणं. खूप होतं. महानोरांच्या कवितांवरती तुमचा अल्बम निघालेला आहे. तर महानोरांची कविता कुठल्याही 4 ओळी घ्या, त्या आम्हाला पहिल्यांदा गद्यामध्ये सांगा काय आहेत त्या, आणि मग त्या 4 ओळी जरा गुणगुणून दाखवा कुठल्याही महानोरांच्या तुमच्या अल्बम मधल्या. खूप छान अनुभव होता गंधमातीचा जेव्हा मी अल्बम केला आणि माझ्या मनात असं आलं की मला मला सोलो अल्बम करायचा आहे, जे प्रत्येक गायकाची इच्छा असते. मला एवढी मोठी माणसं भेटली त्याच्यासाठी. मी आनंद मोडक काकांकडे पहिल्यांदा त्याची विचारणा केली आणि त्यांनी खूप स्वागत केलं माझं मोठ्या आनंदाने. आणि महानोर काकांनी माझ्यासाठी 8 नवीन गाणी लिहिली. एवढी मोठी माणसं या प्रोजेक्टमध्ये माझ्याबरोबर उभी राहिली. नरेंद्र भिडे अरेंजर होते. त्याच्यामुळे मला खूप मस्त वाटतंय की मला इतकी छान गाणी गायला मिळाली. माझा स्वतःचा स्वतंत्र अल्बम झाला तो या लोकांबरोबर झाला. त्यांच्या एका गाण्यासाठी मी म्हटलं सागरिका अवॉर्डसुद्धा मिळालं. ते भरलं आभाळ. तेच गाणं घेऊ आपण. भरलं आभाळ मी गाऊनच दाखवते ते. हो चालेल. आठवे ना मला. भरलं आभाळ, भरलं आभाळ, शिवारात पिकलं पिक पाणी. भरलं आभाळ, शिवारात भरलं पिक पाणी. पाखरांच्या चोची गातात नवी गाणी. पाखरांच्या चोची गातात नवी गाणी. भरलं आभाळ. वा वा. माझा हाच मुद्दा होता आणि मित्र तुम्हालाही जाणवलं असेल की नाधो महानोर हा रानावनातला कवी आहे. या शेताने लळा लावला असा असा की असं सांगणारा तो कवी आहे. आणि त्यांची शब्दकळा तिच्यामध्ये एक ग्रामीण बाज आहे. तर तो बाजही आता तुमच्या स्वरांमधून आम्हाला खूप छान ऐकायला मिळाला. आता महाराष्ट्राची महागायिकाकडे येऊया. हा, तो अनुभव कसा होता? सगळ्यात आधी मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्राची महागायिका वगैरे म्हणजे आता याचं टायटल त्या असल्यामुळे ते ठीक आहे, पण मला नाही वाटत अशी कुठली स्पर्धा जिंकून आपण महाराष्ट्राची महागायिका वगैरे होतो. मला निदान चांगली गायिका म्हणून जरी लोकांनी ओळखलं तरी खूप आहे. पण खूप सुंदर अनुभव होता. पण तो जरा जास्त कॉम्पिटिटिव्ह होता ना. आहे का? अर्थात. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातनं फक्त 136 मुलं निवडली गेली होती. त्याच्यातून मग फायनलला फक्त 36 निवडली. त्यात मी पहिल्या 5 होते. त्यामुळे तो एक भाग खूप होता त्याच्यामध्ये. बरोबर. मला एक सांगा की पार्श्वगायिका म्हणून मिळालेली पहिली संधी कोणती तुमची? मला आठवतंय की पहिलं गाणं जेव्हा मी कळेदार एपिसोड झाला होता त्यावेळी नाही, पहिला एपिसोड सगळ्यात आधी भुई भेगाळली खोल मी म्हटलं होतं. त्याचवेळी सलील कुलकर्णी जे परीक्षक होते त्यांनी तिथे बसूनच त्याच वेळी मला असं सांगितलं की पहिलं प्लेबॅक तू माझ्यासाठी गाशील. हे त्यांनी ऑन टीव्ही सांगितलं, ऑन स्क्रीन, जे सगळ्या लोकांनी ऐकलं. त्याच्यामुळे त्यांच्यावरती पण ती जबाबदारी होती आणि मलाही ते बघायचं होतं की मला देतात का संधी. हां. पण मला अत्यंत आनंद होतो की खरोखर त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतलं पहिलं प्लेबॅक माझं हापूस चित्रपटातल्या. 4 ओळी आहेत पण मला म्हणजे खूप प्रिय त्या ओळी. माझी अजून एक कॉलर ट्यून तीच आहे त्या गाण्याची. काय बरं, आम्हाला ऐकू जरा, आम्ही पण लावू. आंबा पिकतो रस गळतो
आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई दंग मांडतो आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई दंग मांडतो सूर्य जळतो उन्ही तळतो तरी कसा मोहरून फुली फळतो शिवारात जीव कसा परिमळतो. वाह, क्या बात, क्या बात, क्या बात. तुम्ही जेव्हा गद्यातून सुरात जाताना तेव्हा तुमच्यात काहीतरी बदल होतो बरं का. हा हा म्हणजे तुम्ही सगळेजण, आपण सगळेजण तो अनुभवतो की जेव्हा त्या सुरात जातात तेव्हा काहीतरी बदलतं, काहीतरी वेगळं होतं, काहीतरी एक वेगळा परिसस्पर्श होतो. कदाचित तीच ती जी म्हणाल तुमची गाण्याची जात वेगळी आहे असं जे ते म्हणाले. आणि रवींद्र साठ्यांनी जे म्हटलं तुम्हाला ते आता मला नव्याने जाणवतंय की तू जशी गातेस तशीच गात राहा, बिकॉज दॅट इज व्हॉट यू आर. आणि ते गाताना फार जाणवतं आम्हाला. प्रश्न असा आहे, तुम्ही मालिकांचं शीर्षक गीत गायलं, जिंगल्स गायलेत नाही का, जाहिरातीमधल्या, हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. चित्रपट गीत, हां, हिंदी चित्रपटातलं गीत, ह्या प्रत्येकाची स्टाईल कशी वेगळी असते हो, हे आम्हाला जरा उदाहरणाने सांगाल का? हो, प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी, कारण प्रत्येकाची वेळ मर्यादा वेगळी असतो, टाइम स्पेस, विषयाने वेगळं ठरू शकतो प्रत्येक प्रकार. कारण शीर्षक गीत म्हणाल तर अगदी 2 मिनिटाचं असतं. मी भाग्यलक्ष्मीचं शीर्षक गीत गायले होते, ते अतिशय आवडतं अजूनही लोकांना. कुठलं बरं? मला वाटतं ते ऐकलंय सगळ्यांनी टीव्हीवर. सगळ्यांनी ऐकलंय, पण असं आम्हाला कधी ऐकायला मिळणार हो? येता भाग्याची लक्ष्मी, मला नाही आठवणार, पण हे गाणं खूप टायटल खूप आवडलं होतं लोकांना. झी मराठीवरचं माझं पहिलं टायटल सॉन्ग होतं भाग्यलक्ष्मीचं. त्याच्यानंतर पिंजरा मालिकेसाठी सुद्धा मी पूर्ण बॅकग्राऊंड गायले होते आणि टायटलमध्ये पण माझा काही अंशी भाग होता. त्याच्यानंतर सर्व गुण संपन्न NDTV इमॅजिनवरती एक हिंदी मालिका होती, त्याचं सुद्धा मी टायटल गायले. सर हे जे टायटल्स असतात त्यांचं 2 मिनिटाची वेळ असते, पण त्या 2 मिनिटात त्या सिरियलचा पूर्ण सारांश मला असं वाटतं असतो की त्या प्रत्येक शब्दात ते सांगितलं जातं की काय आहे नेमकं या सिरियलमध्ये आणि ते माझ्याकडनं कसं अपेक्षित आहे येणं. कारण ते हॅमरिंग असतं, प्रत्येक वेळी ते वाजत असतं. नवीन नवीन जेव्हा सिरियल सुरू होते तेव्हा महिनाभर तरी ते टायटल टीव्हीवर झळकत असतं. सो तो इम्पॅक्ट वेगळा असतो. जिंगल म्हणाल तर ते एखादा प्रकल्प असतो किंवा काय प्रोडक्ट असतो एखादा, त्याच्याविषयी. मी सपट चहाचं एक केलं होतं जिंगल, त्यांचा वास्तुशोध प्रकल्प स्वानंद किरकिरन बरोबर मी गायले होते. घराची म्हणजे जाहिरात होती ती, तर ते हे एक वेगळंच आहे की आपल्याला असं पण काहीतरी, आणि ते छान म्हणजे त्याविषयीची माहिती असते आणि ती आपल्याला गाण्याच्या स्वरूपात सांगायची असते. सो ते एक वेगळं आहे. पुन्हा चित्रपट गीत म्हणाल तर ते आणखीन वेगळं आहे की त्या सिच्युएशनला येतं आहे. की हल्लीची गाणी तर कधी कधी असं वाटतं की त्या सिच्युएशनला पण धरून नसतात, की अमुक एक आयटम सॉन्ग आला, त्याच्यामध्ये लावणी आली वेगळी, तर त्या अनुषंगाने ते गाणं असतं. पण तरी देखील विचार करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, कारण कसं आहे, काय आहे, मी कसं म्हणायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. तुम्ही म्हणालात की आपण जसं गुरूंच्याकडून तुम्ही शिकलात, पण अनेक गायक गायिका ह्यांचं ऐकत असताना पण आपण शिकतो ना, ते तुम्ही कसं शिकलात? त्यातली काही उदाहरणं सांगता येतील? मला गुरु म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली शिकायला तेव्हा मला त्यांनी असं सांगितलं होतं की तू ना आशा भोसलेंची सगळी गाणी तू बसव, जेवढी गाणी ती निदान ऐक तरी. ते नेहमी असं म्हणायचे की एखादं गाणं आपल्याला येतं, आपण असं कधी म्हणायचं तर ते कमीत कमी 50,000 वेळा वगैरे ऐकलं पाहिजे आपण, तरच ते म्हणायचं की ते आपल्याला येतंय, म्हणजे अमुक एक बंदिश असेल किंवा काही असू दे. तर मी त्यांच्या म्हणण्यानुसार मी आशा भोसलेंची गाणी अजूनही मला अतिशय त्या आवडतात. एक्सप्रेशन्स, आवाजाचा लगाव, हरकती, मी आणि उपयोग होतो त्या सगळ्याचा. जेव्हा आता मी स्वतंत्र गाणी गाते तेव्हा मी निश्चितच ते नकळतपणे येतं कुठून तरी, अमुक एखादी हरकत किंवा काय.
पण निश्चित असं ऐकलं पाहिजे. म्हणजे खूप खूप लोक आहेत अशी की ज्यांचा आपण नेहमी आपण शिकतोच आणि आपणच प्रगल्भतेकडे जाणार आहोत. म्हणजे आशाताई आहेत, लताताई आहेत, सोनू निगम मला खूप आवडतो, किशोर कुमार आवडतात. म्हणजे ही लोक, शोभा गुरुटू आहेत. आपण आशाताईंचं उदाहरण घेऊ की आशाताई या खूप व्हर्सटाईल गायिका आहेत. म्हणजे त्यांनी प्रत्येक मूडचं, प्रत्येक फॉर्मचं असं काहीच उरलेलं नाही की जे त्यांनी गायलेलं नाही. इतक्या त्या व्हर्सटाईल आहेत. तर त्या तुम्ही म्हणालात ना की भावना आशाताई खूप छान पद्धतीने व्यक्त करतात त्यांच्या गाण्यांच्यामध्ये. गंभीर असेल तरीही, खेळकर असेल तरीही. तुम्हाला आशाताईंचं आवडणारं एखादं गाणं? म्हणजे एक्सप्रेशन्सच्या दृष्टीने तर मी तेच सांगेन की कारे दुरावा जे त्यांनी गायलंय. आणि अर्थात हे सगळं गुरूंकडनंच जास्ती पोहोचलं की ते सांगायचं ज्या पद्धतीने की ते नीट ऐका, ते अबोला कसं म्हटलंय, मग त्या अबोलामध्ये गाल फुगवून त्यांनी कसं म्हटलंय, किंवा फडके आपले बाबूजी त्यांनी कसं ते म्हणून घेतले. म्हणजे कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला कारे अबोला. क्या बात, क्या बात. अतिशय अतिशय सुरेख. म्हणजे आपण जेव्हा असं समजून गाऊ तेव्हाच ते एक्सप्रेशन्स मला असं वाटतं करेक्ट येईल. ते येतात करेक्ट. आणि तुम्ही जे म्हणालात म्हणजे बहुतेक तरुण विद्यार्थ्यांना माहिती नसेल, मला वाटतं मुंबईचा जावई या चित्रपटातलं हे गाणं आहे. आणि त्या गाण्यामध्ये त्या काळामध्ये राजा ठाकूरांचा चित्रपट तो होता, दिग्दर्शक होते ते. आणि त्यामध्ये मुंबईच्या चाळीमधल्या एका कुटुंबाचं राहणं आणि त्याच्यामध्ये एक तरुण पती पत्नी आहेत की त्यांना त्यांची प्रायव्हेट स्पेस मिळत नाहीये. तर त्यावेळेचं ते गाणं आहे. त्यामुळे तो अबोला हा ज्या पद्धतीने लिहिला गेलेला आहे शब्द आणि तो ज्या पद्धतीने त्याचं संगीत नियोजन केलेलं आहे, तर ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हे तुमच्या आत्ताच्या तुम्ही आम्हाला जे दाखवलं गाऊन त्याच्यात तो शब्दांवरचं आणि भावना हे आम्हाला खूप छान कळलं. आता एका वैयक्तिक प्रश्नाकडे येऊया की कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, हे सगळं आणि करिअर ह्याची सांगड तुम्ही कशी घालता? मला सांगडाची काय विशेष घालावी लागत नाही, कारण माझं माहेर आता बदलापूरचं, माझं लग्न झालं एप्रिलमध्ये आणि आता मी भाईंदरला असते. सो जितके माझे आई वडिलांनी मला जेवढं एनकरेज केलं, माझं पूर्ण कुटुंब, माझे 2 भाऊ, माझे आई वडील नेहमी सपोर्टिव्ह राहिले की, आणि टेन्शन नसायचं. म्हणजे मला करायचं आहे हे असे उभे राहिले ते कायम. पण मग जसं करिअर सुरू झालं तसं मी एवढं जागरूक नसायचे की घरात मला वेळ द्यायला पाहिजे की नाही. मी धडाधड कार्यक्रम घेते, जाते, येते, म्हणजे खूप बिझी झालं आयुष्य. पण लग्नानंतरचं आता थोडं मला असं थोडं भान ठेवावं लागतंय. म्हणजे आता मला जाणवते की पहिली दिवाळी आली आणि मी आता पण घरी नाही आहे. पण तरी पण मला असं सांगायला आवडेल की मला सासू सासरे देखील खूप छान मिळालेत की जे मला मुलगीच मानतात. नवरा देखील टचवूड की खूप चांगला आहे, मित्र आहे तो नवऱ्यापेक्षा. त्याच्यामुळे फार जड जातच नाही आहे सांगड घालणं. म्हणजे आता रिसेंट टर्निंग पॉईंट तुमचा एप्रिलमध्येच झाला. पण हे म्हणजे अरेंज मॅरेज होतं, लव्ह मॅरेज होतं? अरेंज मॅरेज होतं. वा. अरेंज मॅरेजमध्ये मित्र मिळणं कठीण असतं. पण तो मित्र तुम्हाला आता मिळालाय ही गोष्ट. म्हणजे तुम्ही रियाज करता का रोज? प्रॅक्टिस, रियाज? म्हणजे माहेरी होते तेव्हा व्हायचा. म्हणजे मी पहाटे उठून रोज करत होते, करायचे. आता थोडंसं म्हणजे नाही म्हटलं तरी थोडासा फरक पडतो प्रत्येकाच्या वेळेनुसार. मग मला जसा वेळ मिळतो तसा मी करत असते रियाज. रियाज करताना शास्त्रीय संगीताचा करता? हो, फक्त सा. मला नेहमी गुरूंनी असं सांगायचं की फार असं काही गात बसायचं नाही. फक्त सा तुम्ही जितका वेळ लावाल, त्याच्याशी एकरूप जितका व्हाल, तेवढा आपण स्वराला धरून. आणि मला असं वाटतं त्याच्या बाहेर काहीच नाही हो. म्हणजे मला स्वतःला देखील आता तो अनुभव येतो की फक्त सा, त्याच्या पलीकडे काहीच नाही. मग आपण जेवढं त्याच्यात राहतो, तो तानपुरेचे स्वर आणि आपला सा, बस. मला असं वाटतं ते खूप तीच एक गान समाधी असते. आणि
तोच आपला खूप रियाज सुंदर असतो. अनुभव असतो आणि मग त्यातून मग पुढे आहेच म्हणजे मला असं वाटतं त्याच्याशिवाय काय नाही या सारेगम पधनिषेशिवाय गाणंच नाहीये त्याच्या बाहेर कुठलाच प्रकार नाहीये तुमचं तेच तुम्ही जितकं छान कराल एकनिष्ठ राहाल ते मला असं वाटतं प्रत्येक प्रकार मग काहीच गोष्ट नाही ती तुम्ही सहज ते गाऊ शकता. बरोबर. आज ज्या टप्प्यावरती तुम्ही उभ्या आहात म्हणजे आता संसार सुरू झाला आहे, करिअर आहे, पाठी वळून ती SYची उर्मिला ती जेव्हा तिच्याकडे तुम्ही पाहता तेव्हा ती उर्मिला कशी कशी बदलली आहे असं वाटतं तुम्हाला? खूप बदलली कारण शाळेमधली जर मंडळी काय भेटली तुम्हाला तर त्यांना माहित पण नसेल अच्छा ही आपल्या शाळेत होती असं बोलतील. मी इतकी शांत बुजरी होते मी अत्यंत मी बोलायचं पण नाही हा जो गाण्याचा गुण आहे ना त्याच्यामुळे मी वेळोवेळी बाहेर येत गेले लोक मला ओळखायला लागले आणि प्रत्येक वेळी अच्छा ती कोण गाते मला अजूनही आठवतं की प्रार्थनेच्या वेळेस म्हणजे मोठी शाळेत जेव्हा मी गेले उल्हास विद्यालय उल्हासनगरमधली तिथे माईक असायचा प्रार्थनेची वेळ असायची आणि शिक्षक मंडळी जेव्हा असे स्टाफ रूमकडे येतात थांब 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 तुझं आहे आज तू गाणार आहेस थांब थांब आम्हाला वर्गात जाऊ दे हे जे अटेन्शन होतं हे मला तिथून खूप जास्ती किंवा प्रत्येक वेळी ते थांबून ऐकायचे लोक प्रार्थना आणि ती सगळे संपूर्ण प्रार्थना आमचा वर्ग गाजवायचा म्हणजे मी ज्या वर्गात असायचे ते मी ते एक छान होतं म्हणजे गोष्ट की हां आपण छान गायचो त्याच्यानंतर आज मला असं वाटतं की म्हणजे खरोखर खूप या गाण्यानेच मला असं वाटतं मी वेळोवेळी लोकांसमोर आले आणि आज तर सारेगमपच्या माध्यमातून मी जगभरात परिचित झाले माझं गाणं लोकांना माहीत झालं मी माहीत झाले मला असं वाटतं हा सगळा बदल एक गाण्यामुळे झाला म्हणजे सकाळपासून बरं का उर्मिला ते आम्ही बघतो की एखादी गोष्ट माणसाला कशी बदलवते म्हणजे आम्ही सकाळच्या दुसऱ्या सत्रामध्ये मित्र आपण पाहिलं की शुभमच्या जीवनामध्ये स्विमिंग आलं आणि तो बदलला. आत्ता उज्ज्वलाताई आपल्याशी बोलत होत्या तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये IRS म्हणजे UPSC आलं आणि त्या बदलल्या. तुमच्या जीवनामध्ये गाणं आलं आणि तुम्ही बदलल्या. म्हणजे हा किती टर्निंग पॉइंट आहे की एखाद्याच्या जीवनामध्ये म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे असतेच पण ती आहे का आपल्याकडे हे माहितीच नसतं आपल्याला मग त्याची आपल्याशी ओळख करून देणाऱ्या व्यक्तीच जर आपल्या आयुष्यात नाही आल्या ना तर मला असं वाटतं की आपण नाही पुढे येऊ शकत. म्हणजे ना खरा टर्निंग पॉइंट आपल्या आतच आहे बाहेर जी आहेत ना ती सगळी फक्त माध्यम आहेत त्यामुळे खरा टर्निंग पॉइंट जर कुठे असेल तर तो आपल्या आतच आहे हे तुम्ही तिघांनीही आम्हाला त्यांच्या भाषेत सांगितलं. आता ना या कार्यक्रमाची सांगता आपल्या मुलाखतीची सांगता अर्थातच तुमच्या आवडत्या गाण्याने करायची आहे आणि ह्या वेळेला 4 ओळी थांबायचं नाहीये. चॉईस तुमचा आहे पूर्णपणे चॉईस तुमचा आहे. मला वाटतं इतका छान कार्यक्रम आहे मी सगळ्यांचे खरं पहिल्यांदा आभार मानते डॉक्टर तुम्ही माझी मुलाखत घेतलीत तर हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही मुलाखत घेणार होते मला जेव्हा कळलं आणि इतका छान उपक्रम आहे हा सगळे विद्यार्थी मंडळी त्यांचे पालक त्यांच्यासमोर आपण सादर होणं ते मी नाही असं म्हणणार की मी आदर्श वगैरे पण मी एक मैत्रीण म्हणून तुमच्या सगळ्यांशी संपर्क साधला आता सगळ्यांशी बोलले मला खूप मजा आली आणि तांबणे सर त्यांचे विशेष आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आणि इतका छान कार्यक्रम आहे तर मला असं वाटतं की सांगतात सुद्धा अशा शांत छान गाण्याने व्हावी. बहिणाबाई चौधरी यांच्यावर आधारित एक चित्रपट मध्यंतरी येऊन गेला ज्याची सगळी गाणी मला गायला मिळाली ओव्या होत्या त्या तर त्यातली एक ओवी मला आता इथे गायला खूप आवडेल ज्याच्यातून खरंच बहिणाबाईंनी किती छान लिहिलंय आणि त्यांना खरंच असं वाटतं की किती कळलंय जीवनाचं सार ते मला असं वाटतं त्या ओवीतनं सगळ्यांसमोर येईल. मी मोबाईलमधनं ट्रॅक प्ले करायला सांगेन. हो आहे का मोबाईल? हो तिथे साऊंड कोणाकडे
मोठे झाले ना. क्या बात आहे. बहिणाबाईच्या या ओवीमध्ये
जीवनाचं तत्वज्ञान आहे. जन्म कशाला म्हणायचं, मृत्यू कशाला म्हणायचं? जन्म आणि मृत्यू ह्यांचं हे चक्र, त्यामध्ये माणसाच्या हाती जे काम आलेलं आहे ते काम किती महत्वाचं आहे आणि त्याच्यातच देवाचं रूप कसं आहे. आणि शेवटी जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये एका श्वासाचं अंतर आहे. किती सुंदर शब्दात अतिशय ते सुरेख पद्धतीने सांगितलंय. हे सांगितलेलं आहे. या बहिणाबाई ज्या होत्या आपल्या खानदेशामधल्या, त्यांना एकदा असं विचारलं बरं का, की हो तुम्हाला ह्या ही सगळी गाडी सुचतात तरी कशी? कारण त्या शिक्षित नव्हत्या, शहाण्या होत्या पण शिक्षित नव्हत्या. तर त्यांनी कवितेतच त्याचं उत्तर दिलं, 2 उत्तरं दिली. एकदा ते असं म्हणतात की जसं हे जातं फिरतं त्याच्यातून जसं पीठ बाहेर पडतं तशी मला कविता होते. आणि दुसरं त्यांनी सांगितलं त्यांच्या कवितेमध्ये की माझी माय सरस्वती हो. माले शिकवते गोठी, लेखी बहिणाई पोटी अशी गुपितं पेरली. त्यामुळे ती माझी सरस्वतीच आहे, ती तिची गुपितं मला सांगते. तर ह्या ज्या बहिणाबाई आहेत त्यांची ही सगळी भावना तुम्ही आमच्या पुढे आणलीत. आणि मला काय गमतीचं वाटतं, बहिणाबाई जसं म्हणाले ना की जसं जातं फिरतं तसं पीठ बाहेर पडतं, तसं तुम्ही गायला लागलात की सूर त्या पिठासारखेच असे भुरुभुरू भुरुभुरू बाहेर पडतात. वेदच्या या व्यासपीठातर्फे तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला भेटवस्तू स्मृती देण्यासाठी आपण अशाच 2 सुरेल व्यक्तींना बोलवतोय जे आपल्या कॉयरना शिकवतात, स्मिताताई आणि अनघाताई. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आपल्या समोर त्या गाणी घेऊन येत असतात. या स्मिताताई आणि अनघाताई. वा, ही गोष्ट माझ्यासाठी हा खूप छान क्षण आहे आता. हे फारच छान आहे. हो. आमच्या कॉयरच्या ज्या मार्गदर्शिका आहेत त्यांच्या हस्तेच तुम्हाला ही भेटवस्तू आपण देऊया. वा, मस्त. वाह, क्या बात.